आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। भारत देश आमचा महान, भारत देश आमचा महान, स्फूर्ती देते आमचे संविधान। भारत देश आमचा महान, स्फूर्ती देते आमचे संविधान। विविधतेत एकता आहे हीच आमची शान, विविधतेत एकता आहे हीच आमची शान। म्हणूनच आहे माझा भारत देश महान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान। तिरंगा माझा प्राण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, पराक्रमाचे गान आहे। तिरंगा आमचा प्राण आहे, पराक्रमाचे गान आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। या तिरंगी ध्वजाला वंदन करून मी कुमारी शर्वरी महेश कुमार निकम माझ्या भाषणास सुरुवात करते। आज 26 जानेवारी केवळ एक तारीख नाही, तर तो आहे कोट्यावधी भारतीयांच्या आत्मविश्वासाचा दिवस। तो आहे उत्सवाचा, संघर्षाचा आणि एका नव्या पहाटेचा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र झालो खरे, पण स्वतंत्र भारताची दिशा काय असावी, लोकशाहीची मूल्ये काय असावीत आणि सामान्य नागरिकाला कोणते अधिकार असावेत, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एक महामानव अहोरात्र कष्ट करत होता। ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या लेखणीतून आकाराला आले जगातील सर्वात मोठे आणि महान असे आपले भारतीय संविधान। 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आले आणि खऱ्या अर्थाने प्रजा या देशाची सत्ताधीश झाली। म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो। आज आपण ज्या मोकळ्या श्वासात जगतोय त्याचे श्रेय त्या क्रांतिकारकांना जाते ज्यांनी फासावर चढताना इन्कलाब जिंदाबाद म्हटले। त्याचे श्रेय त्या जवानांना जाते जे उणे 30 अंश तापमानावर सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतात, आणि त्याचे श्रेय त्या प्रत्येक नागरिकाला जाते जो नियमांचे पालन करून देश घडवतोय। पण मित्रहो, आज स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। आपण संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करतोय का? केवळ तिरंगा फडकवणे म्हणजे देशभक्ती नव्हे, तर समाजात समानता आणणे, निसर्गाचे रक्षण करणे आणि एकमेकांचा आदर करणे ही खरी देशभक्ती होय। चला तर मग आजच्या या मंगल दिनी पुन्हा एकदा आपण शपथ घेऊया। हा देश, हे संविधान आणि ही लोकशाही पुन्हा एकदा आपण अधिक मजबूत करूया। विविधतेने नटलेल्या या भारत भूमीचा तिरंगा सदैव अभिमानाने आणि डौलाने फडकवत ठेवूया। जय हिंद, जय भारत।